की एक प्रोफेसर आहे गोव्यातला. सर्कस मध्ये असता तुम्ही? नाही सर्कस म्हणजे सर्कशीत गेलो होतो पण तिथं माझ्या दोघं काहीच काम नव्हतं. तो गोव्यानीच मराठी बोलणार. मग तो कसं बोलणार? मला गोव्याची भाषा माहिती आहे. माझी गोव्याची आहे, त्यामुळे पूर्ण माहिती आहे. पण मी बोलू पण शकतो. तर त्यामुळे मग त्याचे कुठे त्यांचं चढणं नाही, कुठे उघडणं आहे, किती भोंदूपणा आहे आणि सगळं मला सगळं माहिती होतं. ते म्हटलं सगळं करावं लागेल या रोलमध्ये. मग आता तो गबाळा असेल त्याला गबाळा दाखवावा लागेल. मग पांडी सैल पॅन्ट एकदम, मग ती अशी करण्याची स्टाईल, हे सगळं त्याच्यात मी बोलत. आणि चष्मा, कित्येक जणांना सवय असते असं करतात, अशी तरी करतात असं, अरे या नाकाने वर करतात ती सवय, ही सवय करता येईल. आणि ती असं एक सूर असतो गोव्याच्या लोकांना. असं झालं, हा मला माहिती नव्हतं, असं सूर. या कॅरेक्टरला एक ट्रॅजिक थ्रेड आहे की एक मुलगी मिळत नाही म्हणून एक मोठ्या वयाचा प्रोफेसर एका यंग मुलीवर लाईन मारतोय. तर त्याला ती मिळवण्यासाठी तो काय काय करतो हे ट्रॅजिक आहे रे. खरं म्हणजे हसण्यासारखं नाही आहे. म्हणजे त्या रोलमध्ये ते असं होतं की ती त्याला सांगतो, अहो तुम्ही जरा कधी कधी अशा म्हणजे टिळकांचा वेश करून जर आलात ना क्लासमध्ये शिकवायला तर काय मजा येईल. आणि तो दुसऱ्या दिवशी टिळकांचा ट्राय करून येतो. पोशाख कसा आहे? ब्युटिफुल. असतो ना माझी. आज तुमची दृष्ट काढायला हवी. आता नाही, बीचवर संध्याकाळी. सगळे हसतायत, पण त्याला आपण त्या मुलीला इन्फ्लुएन्स किती करतो याचाच भय आहे. नंतर तो त्या वरांड्यातून जातो, सगळे हसतायत आणि तो, लोक हसतायत पण त्याच्या मागे दुःख आहे याचं, हे लोकांना जाणवलं पाहिजे. जे चार्ली चॅप्लिनचं आहे, बूट खातोय, खेळ पण थुकतोय, बूट कचा चाळून खातोय. तो बूट खातोय म्हणून लोक हसतायत, पण त्याच्या मागे केवढं दुःख आहे, भूक.